नमस्कार मैत्रिणींनो, रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तर मी तुम्हाला शिळ्या पोळीची रेसिपी दाखवणार आहे. तर बघा, ही 2-2.5 पोळी आहे. तर मी याला छान असं बारीक करून घेणार आहे. बघा, मी पूर्ण पोळ्या मोडून घेतलेल्या आहे, छान असे बारीक केलेले आहे. तर मी हे साईडला ठेवणार आहे. मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, खोबऱ्याचे पाक घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिरचीचे काप तयार करून घेतलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे, मस्त असं छान धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने. आणि मी हरभरे भिजू घातलेले आहे, ते सुद्धा मी छान असे कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहे, बटाटा आणि हरभरे. तर मी बटाट्याचे छोटे छोटे काप तयार करून घेणार आहेत. मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल छान असं तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी थोडी मोहरीसुद्धा टाकणार आहे. मोहरी टाकल्यानंतर जिरे अर्धा चमचा. मोहरी आणि जिरे छान झालेले आहेत, तर यामध्ये मी लसूणसुद्धा टाकून घेणार आहे. लसूण टाकल्यानंतर मिरचीचे काप हे छान असे तळून घेणार आहे. मिरची छान परतून झालेली आहे, तर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून देणार आहे. कांदा टाकल्यानंतर जे मी कढीपत्ता स्वच्छ धुतलेला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. छान असं मस्त परतून घेऊया. मुले शाळेतून आल्यानंतर काहीतरी खायला मागतात, तर माझ्याजवळ 2-2.5 पोळ्या शिल्लक राहिलेल्या होत्या सकाळच्या, तर मी अशा पद्धतीने रेसिपी करून घेतलेली आहे. ही रेसिपी मुलं छान. त्याचबरोबर यामध्ये मी शेंगदाणेसुद्धा टाकून देणार आहे. शेंगदाणे असे परतून घ्यायचे. शेंगदाणे टाकल्यानंतर खोबरंसुद्धा टाकून घेणार आहे. शेंगदाणे आणि खोबरं छान असं मस्त परतून घ्यायचं, जेणेकरून ते कच्चेपणा लागणार नाही खाण्यासाठी. बघा, कांदा आणि हे सर्व छान असं लालसर झालेलं आहे. तर यामध्ये मी थोडी हळद टाकणार आहे. हळद टाकल्यानंतर थोडं असं परतून घ्यायचं आणि त्यानुसार मी तिखटसुद्धा टाकणार आहे. तिखटसुद्धा अर्धा चमचा टाकायचं, जेणेकरून तिखट होणार नाही, लहान मुलांना खायला येत नाही त्यासाठी. तर यामध्ये मी हरभरेसुद्धा टाकून घेणार आहेत. हे सुद्धा छान असे परतून घ्यायचे. हरभरे टाकल्यानंतर यामध्ये मी जे बटाट्याचे काप तयार केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. बटाटे टाकल्यानंतर हे पूर्ण असं हळूवार असं परतून घ्यायचं, जेणेकरून बटाट्याचं खीस होणार नाही त्यासाठी. पूर्ण असा हा तयार झालेला आहे मसाला. पूर्ण हे तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी जी पोळी बारीक केलेली आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे. छान पोळीचे बारीक भुगा केल्यानंतर जे आपण यामध्ये ॲड केलं आहे ते छान असं परतून घ्यायचं. तर मी थोडं चिमूटभर मीठ टाकणार आहे चवीनुसार. आणि मीठ टाकल्यानंतर सुद्धा देखील मस्त असं परतून द्यायचं हलक्या हाताने. बघा, खाण्यासाठी ही शिळ्या पोळीचा पदार्थ किती मस्त लागतो. बघा, शिळ्या पोळीचा पदार्थ हा तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. बघा, मी पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यावरती मी सजावटीसाठी आलूचे शेव टाकणार आहे. तर आलू शेव ही मुलांना छान असे मस्त लागतात खाण्यासाठी, खूप आवडतात. तर
अशा पद्धतीने त्यांना खायला दिलं शाळेतून आल्यानंतर तर एकदम मस्त अशी आनंद होईल मुलांना. तर शिळ्या पोळीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपीला या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.